मराठी बोलू इच्छितो. तसं तर शॉर्टमध्येच बोलायचं आहे, जसं आमच्या समितीने सांगितले आहे. पण माझ्याबद्दल मी सांगतो. मी IAS 2016 बॅच आहे. त्याच्या आधी मी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये असिस्टंट कमिशनर, त्याच्या आधी CRPF मध्ये असिस्टंट कमांडंट UPSC मधूनच होतो. त्याच्या आधी मी सॉफ्टवेअर इंजिनियर 3 वर्ष केली आहे नोकरी. मूळचा मी अमरावती जिल्ह्याचा आहे. याआधी रेवा 3 वर्ष, नंतर सतना 1 वर्ष आणि जबलपूर म्युन्सिपल कमिशनर म्हणून 1 वर्ष मी काम केलं आहे. त्यानंतर दतिया कलेक्टर म्हणून. यांनी सांगितलं की दतियामध्ये खूप चांगलं काम केलं आहे. आपल्या रक्तात आहे सेवा करायची. त्याचे परिणाम काय होईल, कोण चांगलं म्हणणार आहे, कोण चांगलं नाही म्हणणार आहे, याबद्दल आपण विचार करत नाही आणि मी पण नाही करत. माझ्या पहिल्या 1 महिन्यात मला काम करण्यात वेळ गेला आणि नंतर लोक येऊन सांगायचे खूप चांगलं काम करते. तर मी माझ्या बाकीच्या ऑफिसरला म्हणायचो की तू माझ्याजवळ येत असशील तर ह्या गोष्टी नाही करायच्या की तुम्ही किती चांगलं काम करताय. तुम्ही हे सांगायचं की तुम्ही किती चांगलं केलं. तर हा आपल्या रक्तातच आहे. आणि शूरवीर म्हणून आपण ग्वालियरला आहे, तर आपण तेच रक्त घेऊन इथे आलो होतो. शूरवीर तर आपल्या रक्तात आहे, पण निर्भीड आणि निडरपणे निर्णय घेण्याची क्षमता कुठे ना कुठे आपल्यामध्ये आहे. मध्य प्रदेश असं एक राज्य आहे ज्याच्यामध्ये सर्व राज्याचे लोक आहेत. म्हणजे इथे मराठी सरनेम असेल तर तुला मराठी नाही समजत, मध्य प्रदेशच समजतो. जर त्याचं साऊथ इंडियन सरनेम असेल तरी पण एक वेळा विचार करतात, पण त्याला असं नाही समजत. समजा जर UP मध्ये असेल आणि मराठी सरनेमचं कोणी असेल तर त्याला लगेच आउटसाइडर म्हणून समजतात. पण मध्य प्रदेशमध्ये असं होत नाही. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये काम करणं सोपं झालं आहे. आणि ही जी फिलिंग मध्य प्रदेशमध्ये तयार केली आहे त्यातही पूर्णपणे योगदान म्हणजे मराठ्यांचं खूप जास्त आहे. जबलपूरमध्ये मी होतो तर तिथेही खूप जास्त प्रमाणात मराठी होते. तिथे कल्चरल म्हणजे सांस्कृतिक प्रोग्राम पण मराठीमध्ये व्हायचे. खूप सारे मराठी ॲक्टर्स तिथे यायचे. तिथे पण त्यांनी सांभाळली. आणि मला वाटते ग्वालियर कारण एक ऐतिहासिक शहर आहे आणि इथे समाज अजून जास्त घनदाट आहे. म्हणजे लोक एक दुसऱ्याला मिळतात, दसरा समारोह होतात. कारण त्याचं मोठं श्रेय तर महाराजांना किंवा जी संस्कृती आपण 300 वर्षापासून ग्वालियरमध्ये आली आहे त्याचं एक मोठं योगदान आहे. त्यामुळे मी समाजाला आणि समाजासाठी काम करणाऱ्या